नमस्कार मंडळी. या अभंगवारीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, वेगवेगळ्या गावातनं, शहरांमधून, खेड्यापाड्यांमधून पंढरीची वारी निघाली देखील. टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठलाच्या नामात सगळीकडे सगळे लोक दंग आहेत. आणि एकच नाम, एकच घोष सगळीकडे येतोय, आणि तो म्हणजे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. मंडळी, ह्यानंतर आपण ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वरांची रचना. संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या लहानपणापासनं खूप कष्ट सोसले, प्रचंड हाल अपेष्टा सोसल्या. अर्थात ह्या साऱ्यातनं ते तरुण निघाले ते निव्वळ त्यांच्यावर असलेल्या सद्गुरू कृपेमुळे. अहो, कुणाची म्हणजे काय विचारता? सद्गुरू कृपा म्हणजे साक्षात विठ्ठलाची कृपा. चला तर मग ऐकूया संत ज्ञानेश्वरांची ही रचना. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु
संत चोखामेळा करी नामाचा सोहळा, असं म्हणत संत चोखामेळांना संतत्व प्राप्त झालं. एकदा म्हणे संत चोखामेळांनी देवाच्या गळ्यातला हार चोरला असा त्यांच्यावर आळ घातला गेला आणि शिक्षा म्हणून त्यांना 2 उन्मत्त बैलांच्या जोडीला बांधलं गेलं. अर्थात दोन्हीही बैल जागचे हलले नाहीत, कारण त्यांच्यासमोर साक्षात उभे होते ते विठ्ठल. आणि त्यानंतर विठ्ठलाचे परमभक्त म्हणून संत चोखामेळांना सगळीकडे समाजामध्ये मान दिला गेला. ऐकूया या संत चोखामेळांची ही रचना. आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन, न कळे आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान. आगमाची आळी निगमाचा भेद, आगमाची आळी निगमाचा भेद, आगमाची आळी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, न कळे आम्हा, न कळे आम्हा, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान. योग याग तप अष्टांग साधन, योग याग तप अष्टांग साधन, योग याग तप, योग याग तप अष्टांग साधन, न कळे चिदान, न कळे चिदान, न कळे चिदान. व्रत तप, व्रत तप, व्रत तप, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, भोळा भाव देवा, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा. गायीन केशव, गायीन केशव नाव तुझे, गायीन केशव, गायीन केशव नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे. आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन, न कळे आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, न कळे ज्ञान, न कळे ज्ञान. बालोपासनेमध्ये असं म्हटलं जातं, केशवा दे मजला विसावा आलो शरण तुला, श्रीकृष्णा घालवी माझी तृष्णा आलो शरण तुला, अधोक्षजा सत्यसखा तू माझा आलो शरण तुला, वामना पुरवी मन कामना आलो शरण तुला. इथे कवी असं म्हणतायत की श्रीकृष्णा, अरे भगवंता,
तू पतितास पावन करतोस, निराधाराला आधार देतोस. त्या द्रौपदीच्या रक्षणासाठी देखील तू होतास. मग मला कधी तुझा आधार मिळेल? माझ्या रक्षणासाठी तू कधी बरं धावून येणारेस? ऐकूया ही रचना. कोठे गुंतलासी द्वारके थरार, कोठे गुंतलासी द्वारके थरार, वेळ का सखया लावी येना, वेळ का सखया लावी येना, कोठे
संत नामदेवांनी संत गोरा कुंभारांना पक्के मडके करण्याची प्रेरणा दिली. अखंड वारकरी मंडळी संत गोरा कुंभारांना गोरा काका ह्या नावाने ओळखतात. संत गोरा कुंभारांचे हात गेल्यामुळे कैक वर्ष विठ्ठलाने एका कुंभाराच्या रूपात संत गोरा कुंभारांसाठी काम केलं. असंच एकदा संत नामदेवांच्या भजनामध्ये, त्यांच्या कीर्तनामध्ये विठ्ठलाच्या नामात दंग असताना संत गोरा कुंभारांचे दोन्ही गेलेले हात पुन्हा त्यांना मिळाले. ऐकूया संत गोरा कुंभारांची ही रचना. निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी. निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी, तेणे केले विशोधणी, आपण असी माय बापा. निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी. अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, एकले सांडिले निरंजनी माय बापा. एकले सांडिले निरंजनी माय बापा. निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी. निर्गुणाचा एकत्व पाहता अवघेल टीके, एकत्व पाहता अवघेल टीके, एकत्व पाहता अवघेल टीके, जे पाहे तितुके रूप तुझे माय बापा. जे पाहे तितुके रूप तुझे माय बापा. निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी. म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा. 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 तुहा आढावा कैसे काय माय बापा. तुहा आढावा कैसे काय माय बापा. धरिला जो आवडी. धरिला जो आवडी. धरिला जो आवडी, तेणे केली विशोधणी, आपण असी माय बापा. धरिला जो आवडी. मंडळी, या अभंगवारीतला हा शेवटचा अभंग आपल्यासाठी. रखुमाई म्हणते, तो कोण कुठला तुकोबावाणी, त्याने काय केली 2-4 गाणी, म्हणून काय त्याला विमान धाडायचं फुकटात बसायला. अहो, ही रखुमाई खरं तर रुसलीये. कारण हा विठ्ठल सतत आपल्या भक्तांसाठी काम करतो, भक्तांच्या मदतीला धावून जातो. पण रखुमाईला जर त्याची मदत हवी असेल तर तेव्हा मात्र तो अजिबात मदतीला उपलब्ध नसतो.
त्याचे भक्त देखील सतत त्याच्या नामात दंग असतात. त्याच्यामुळे या विठ्ठलाला त्याचे भक्त परमप्रिय आहेत. चला, आपणही सारे त्या विठ्ठलाच्या नामात दंग होऊया आणि म्हणूया, आम्ही विठ्ठलाचे वारकरी. ठाई ठाई विठ्ठल